नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आरजे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. परिस्थितीशी जुळवून घेताना स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता असणे हे हुशारीचे लक्षण आहे. मित्रांनो, आज आहे 9 नोव्हेंबर. 9 नोव्हेंबर 2000 मध्ये उत्तराखंड या उच्च न्यायालयाची स्थापना झाली. आजच्याच दिवशी 2000 या साली न्यूयॉर्क येथे झालेल्या एका लिलावात पाब्लो पिकासोचे एक चित्र $5,56,00,000 विकले गेले. पिकासोच्या चित्रासाठी मिळालेली ही विक्रमी किंमत आहे. 1997 मध्ये साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1965 मध्ये इलेक्ट्रिसिटी ग्रीड खराब झाल्याने न्यूयॉर्क शहरासह पूर्व अमेरिकेतील बऱ्याच भागाचा वीजपुरवठा 12 तास खंडित झाला होता. आजच्याच दिवशी 1960 मध्ये रॉबर्ट मॅकनामारा हे फोर्ड कंपनीचे अध्यक्ष बनले. फोर्ड आडनाव नसणारे ते पहिले अध्यक्ष होते. मात्र जॉन केनेडी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यामुळे त्यांनी एका महिन्यातच या पदाचा राजीनामा दिला. 1953 मध्ये आजच्याच दिवशी कंबोडियाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले. 1947 मध्ये 9 नोव्हेंबर या दिवशी भारत सरकारने जुनागड संस्थान बरखास्त करून ताब्यात घेतले होते. जपानी सैन्याने चीनमधील शांघाय शहराचा ताबा घेतला तो दिवस होता 1937 मधील 9 नोव्हेंबर. आपल्या देशकार्यात देशाबाहेर जाणारे थिओडोर रूझवेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी पनामा या कालव्याला भेट दिली होती तो दिवस होता 9 नोव्हेंबर 1906. 1934 मध्ये आजच्याच दिवशी कार्ल सगन या अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञान प्रसारकाचा जन्म झाला. यांनी सुमारे 600हून अधिक शोध निबंध प्रकाशित केले. शुक्राच्या पृष्ठभागावरील उच्च तापमानाचा शोध त्यांच्या प्रयत्नामुळे लागला होता. 1931 मध्ये LM सिंघवी या लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत यांचा जन्म झाला. 1924 मध्ये पंडित चिंतामणी रघुनाथ तथा CR व्यास या ख्यालगायक, गुरु व बंदिशकार यांचा जन्म झाला. पंचानन माहेश्वरी यांचा जन्म 1904 मध्ये 9 नोव्हेंबर या दिवशी झाला. सपुष्प वनस्पतीतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे ते वनस्पतीशास्त्रज्ञ होते. सर मोहम्मद इक्बाल या पाकिस्तानी कवी, तत्वज्ञ आणि राजकीय नेते यांचा जन्म 1877 मध्ये आजच्याच दिवशी झाला. हरगोविंद खुराणा यांचे निधन 2011 मध्ये आजच्याच दिवशी झाले. ते जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते होते. भारताचे 10वे राष्ट्रपती KR नारायण यांचा निधन 2005 मध्ये आजच्याच दिवशी झाले. गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक व लेखक केशवराव भोळे यांचे निधन 1977 मध्ये आजच्याच दिवशी झाले. ते क्रिकेटवरही अभ्यासपूर्ण लेखन करत असत. चार्ल्स द गॉल या फ्रेंच राष्ट्राध्यक्ष आणि सेनापतीचे निधन 1970 मध्ये झाले. नटवर्य बाबूराव पेंढारकर यांचा स्मृतिदिन म्हणजे 9 नोव्हेंबर 1967. महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे यांचे निधन 1962 मध्ये 9 नोव्हेंबर या दिवशी झाले. ते स्त्री शिक्षण व विधवा विवाह यातील कर्ते, समाजसुधारक होते. तसेच पद्मभूषण व भारतरत्न या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. इस्रायलचे पहिले राष्ट्राध्यक्ष चेम वाईजमॅन यांचे निधन 1952 मध्ये 9 नोव्हेंबर या दिवशी झाले. तर इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांचे निधन 1940 मध्ये 9 नोव्हेंबर याच दिवशी झाले. मित्रांनो, हे होते आजच्या दिवसाचे दिनविशेष. अशाच माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.